महिला वर्ग या ठिकाणी दाखल झालेला आहे, काय नेमकी मागणी? सर्वप्रथम सर्वांना जय भीम आणि आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा। आज आम्ही इथे यासाठी आलेलो आहोत कारण आमची जयंती ही 14 एप्रिलला जयंती असली तरी वरळीमध्ये 3 दिवस जयंती साजरी होते आणि 3 दिवस साजरी जयंती होत असताना हे म्हणजे खूप वर्षापासूनच चालून आलेलं आहे। रात्री पण आम्ही आम्हाला सांगितलं की डीजेची परमिशन नाही म्हणून आम्ही डीजे लावला नाही, बँजो लावला तरी पण आम्हाला म्हणाले की 10 वाजले बंद करा। आम्ही त्यांच्याकडे परमिशन मागितली की आमची रॅली निघते 10 वाजता बंद होऊ शकणार नाही कारण आमची रॅली आहे। तर त्या रॅलीमध्ये पण त्यांनी आम्हाला अडवणूक केलं, म्हणजे तिथे पण थोडासा गोंधळ झाला। त्याच्यानंतर आता जर आम्हाला काल सांगितलं होतं की तुम्ही छोटे छोटे स्पीकर लावू शकता, तर आज आमच्या इथे प्रत्येक मंडळाने स्पीकर लावले तर ते स्पीकर त्यांनी फोटो काढून घेऊन गेले आणि त्यांना आम्ही जीआर पण दाखवला की आमच्याकडे जीआर आहे, तुम्हीच सांगितलंय की तुम्ही म्हणजे तुम्ही छोटे स्पीकर लावू शकता आणि तेही स्पीकर त्याच घेऊन गेले। आता हे सर्व का झालं? हे सगळं त्याच्यासाठी झालं की तुम्ही आम्हाला जयंती करण्यासाठी तुम्ही अडवणूक करताय का आमची? आमच्या आज बाबासाहेबांच्या जयंतीसाठी जर आम्ही इथे आंदोलन करतोय हे आपल्या सर्वांसाठी लज्जास्पद आहे। सचिन भाऊ आहिरे, स्थानिक आमदार सचिन भाऊ आहिरे, त्यांच्याशी काही चर्चा करणार आहात का तुम्ही? सचिन भाऊ आहिरेंशी चर्चा करण्यात कशा चर्चा करण्याची? सचिन भाऊ आहिरे हा इतक्या वर्षापासून इथे आमदार होते, त्यांनाही माहित आहे की इथे काय झालं, इथे जयंती साजरी कशी होते हे त्यांनाही माहित आहे। आणि तरी जर तुम्ही आमदार खासदार असून जर तुम्ही आम्हाला इथे सहकार्य करत नाहीत तर मग आम्ही तुम्हाला निवडून दिले, मग तुम्ही आम्हाला 3 दिवस सहकार्य करायला हवं। तुम्ही पोलिसांजवळ बोला, तुम्ही सांगा सगळ्यांना समजून की इथे जयंती कशी होते ते, पण हे तसं होत नाही। त्याच्यासाठी आम्हाला इथे निदर्शन करावं लागतंय आणि मी आमच्या वरळी पोलीस स्टेशनला विनंती करते की प्लीज आमच्या जयंतीच्या 3 दिवसात आम्हाला चांगले साजरे करू द्या। निश्चितच या ठिकाणी आपण बघतोय की समस्त महिला वर्गाची एकच मागणी आहे की आम्हाला आमची जयंती जी आहे ती 3 दिवस आम्ही साजरी करतो। आपण